नमस्कार. आपण सर्व गेल्या काही दिवसांच्या पासून श्री क्षेत्र नाशिक या ठिकाणचं जे तपोवन आहे त्या तपोवनातील वनराई संदर्भात, वृक्षांच्या संदर्भात चर्चा ऐकतोय. अनेक माध्यमातून तुमच्यापर्यंत ही चर्चा पोहोचली असेल. अनेकांनी माझं मत या बाबतीत मला विचारलं, त्यासाठी मी हा तुमच्याशी संवाद साधतोय. माझं मत असं आहे की ज्या पद्धतीने वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे जे संतांनी सूत्र दिलं आहे, एक आम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे की तपोवन महत्त्वाचं आहे, तपोवनातील वनराई महत्त्वाची आहे आणि त्या ठिकाणी होऊ घातलेला कुंभमेळाही महत्त्वाचा आहे. माझं मत असं आहे, हा विषय किंवा यावर व्यवस्थित चर्चा होऊ शकली असती आणि आताही होऊ शकते, परंतु त्या ठिकाणी येऊन काही लोकांनी ज्या पद्धतीने संत आले गेले मेले हे स्टेटमेंट आपल्यापर्यंत पोचलं आहे. दुसरं स्टेटमेंट आपल्यापर्यंत पोचलं आहे की कुंभमेळा हा पहिल्यांदा अकबराने सुरू केला आणि अकबराने स्नान केलं तेव्हापासून शाही स्नान, मग ह्याचं नामकरण झालं. अशा पद्धतीने काही आपल्या विद्वत्तेची जाण लोकांना व्हावी, आपण खूप जाणकार आहोत अशा या दिखाव्यापोटी ह्या विषयाचं, गंभीर अशा विषयाचं विषयांतर झालं आहे असं मला वाटतं. आम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे की जर मला कुंभमेळ्याविषयी, या परंपरेविषयी, तपोवनाविषयी आणि तिथे जे आयोजन कुंभमेळ्याचं होतं त्याविषयी मला माहिती नसेल, मला त्याची योग्य माहिती घेता आली पाहिजे. एक आणखी आपल्याला कानावर आला असेल विषय की एवढे हजार करोड रुपये गांजा फुकायला सरकार देतं आहे आणि तरी माझा महाराष्ट्र शांत आहे आणि आमच्यासारखी संत तरी शांततेनेच उत्तर आतापर्यंत तरी देत आहेत. यापुढे शांततेत उत्तर देतील याची शक्यता कमी वाटते. परंतु असं स्टेटमेंट करणारी जी लोक आहेत, कृपया ह्यांनी या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन, ह्या विषयाची गंभीरता लक्षात घेऊन हे जे स्टेटमेंट या पद्धतीची येत आहेत हे संशयास्पद आहेत. मला असं वाटतं की ह्या गंभीर विषयाला निमित्त करून आम्ही साधू संतांना आले गेले मेले या संदर्भात अशी चर्चा करणं, या पद्धतीचं आम्ही बोलणं, मग पूर्वीचे साधू अशा पद्धतीने राहायचे, आताच्या साधूंना वगैरे, ही जी काही चर्चा सुरू होते, सर्व संत या बाबतीत खूप नाराज आहेत. सगळ्यांनाच या गोष्टीची काळजी आहे. यावर सरकारने पर्याय काढावा ही सुद्धा संतांची मागणी आहे. तिथे येऊन संतांनी अशा बाबतीत काही आपली भूमिका मांडली का, ते आक्रमक झालेत का काही विषयांवरून, तर या विषयाचं आम्ही गंभीरता लक्षात ठेवून यावर व्यवस्थित चर्चा होऊ शकते. परंतु अशा लोकांनी, मला असं वाटतं की या विषयाचं निमित्त करून कुंभमेळा, संत महात्मा, आमच्या परंपरा, ह्या सगळ्या गोष्टींवर या पद्धतीने बोट ठेवायची आवश्यकता काय? जे पर्यावरण प्रेमी आहेत त्यांनी बोलावं ना याविषयी. जे पर्यावरण प्रेमी आहेत, आणि जर आपण पर्यावरण प्रेमी असलो तर मग आम्हाला वेगळे विषय मांडायची या पद्धतीने आवश्यकता काय? अशा स्टेटमेंटची आवश्यकता अशा गंभीर विषयामध्ये काय, असं माझं मत आहे. म्हणून आपण अशा लोकांपासून वेळीच सावधान यासाठी झालं पाहिजे की आता असे अनेक विषय येतील. परंतु कुंभमेळ्याची रचना काय? एक महात्मा आमचे कुंभमेळ्यात येऊन शिबिर लावतात ना, तर करोड लोक भाविक जे येतात त्यांना भोजन आणि निवास व्यवस्था संत महात्मे करतात. एकदा त्या ठिकाणी होत असलेली सेवा, अन्नदान, त्या ठिकाणी होत असलेली जी काही कार्य आहेत, समाज उपयोगी कार्य, ते सगळ्यांनी येऊन बघावं. ही जी देणगी येते किंवा हा जो फंड असतो हा संतांना वाटून नाही दिला जात, हा त्या व्यवस्थेसाठी असतो. आम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आपल्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून जर IT बाबा आणि वेगवेगळ्या चर्चा आपल्यापर्यंत येत असतील तर चुकीचे आपण आहोत ना. आम्हाला खऱ्या संतांपर्यंत आणि खऱ्या परंपरेपर्यंत आम्हाला पोचलं पाहिजे. आम्ही ते अनुभव घेतले पाहिजेत. आणि म्हणून अशा पद्धतीने हिंदू धर्माच्या या परंपरेवर आणि या आयोजनांवर या पद्धतीने असे अपशब्द या महाराष्ट्रात बोलले जात असतील तर याचे गंभीर परिणाम त्या व्यक्तींना,
फक्त त्या व्यक्तींना याचे भोगावे लागतील. म्हणून माझी विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जो सौहार्दपूर्ण आपलं वातावरण आहे ते कशासाठी आम्ही या पद्धतीने आम्ही कुणाच्या तरी विरोध करायचा म्हणून आम्ही संतांना टार्गेट करावं हे मला तरी योग्य वाटत नाही. एकीकडे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगाचे आम्ही प्रमाणं द्यावीत आणि दुसरीकडे संत परंपरेविषयी आम्ही गांजा फुकणे वगैरे, आले गेले मेले वगैरे या पद्धतीने स्टेटमेंट करावी हे थोडं संशयास्पद आहे. अशा लोकांपासून आपण सर्वांनी सावधान राहून या लोकांना बाजूला, यांची दुकानं, यांची जी काही स्टेटमेंट असतील ह्यांनी ती करत राहावी, ती करावी. परंतु यामुळे जे चांगलं कार्य होऊ घातलं आहे, जी चांगली कार्य आपल्या सगळ्यांना मिळून करायची आहे त्यामध्ये विघ्न येणार नाही एवढी मात्र आपण सगळ्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मी खूप मनापासून विरोध करतो. अखिल भारतीय संत समितीचा राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून मी विरोध करतो. सत्पंथ संप्रदायाचा एक प्रचारक म्हणून मी विरोध करतो. मी एक या आर्य वैदिक हिंदू सनातन संस्कृतीचा मी एक सदस्य आहे म्हणून मी या संपूर्ण स्टेटमेंटचा विरोध करतो. आणि त्या ठिकाणी पर्यावरण असेल किंवा स्वच्छता असतील किंवा त्या ठिकाणचं जे काही कार्य आहे, जे पूरक आहे सगळं या सृष्टीसाठी, नाशिककरांच्यासाठी, या सगळ्या कार्यांच्या मध्ये संत समाज आपल्या पाठीशी आहे असं आश्वासन देतो आणि थांबतो.